नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे और पुणे युनिव्हर्सिटी। बेसिकली या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक कॉलेजचं डिटेलमध्ये डिस्कस करू। त्या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर काय, प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड काय, ते कॉलेज ऑटोनॉमस आहे, नॉन ऑटोनॉमस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो त्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रांचेस अवेलेबल आहे आणि त्या ब्रांचेससाठी डिप्लोमाचे किती पर्सेंटेज लागणार आहे हा पॉइंट सुद्धा डिस्कस करूया। मेजॉरिटी ऑफ व्हिडिओज मध्ये तुम्हाला एमएससी सीटीचा कट ऑफ बघायला मिळतो, बट या व्हिडिओमध्ये आपण डिप्लोमाचे पर्सेंटेज किती लागणार हे बघूया आणि ॲज पर कॅटेगरी बघूया, जनरल ओपन, जनरल ओबीसी आणि जनरल एससी। त्याच्यामुळे तुम्हाला ब्रीफ आयडिया येऊन जाईल की त्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागणार का नाही। आणि हा व्हिडिओ बनवायला मी थोडा नाही खूप जास्त लेट झालेला आहे, म्हणून मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ जास्तीत आपल्या डिप्लोमाच्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा, डिप्लोमाच्या ग्रुपवर शेअर करा आणि जर काही कन्फ्युजन असेल, काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, कारण मी सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये डिप्लोमा केलेला आहे, त्यानंतर इंजिनिअरिंग केलेलं आहे, तर तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करेन। आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची की तुम्ही सिक्वेन्सला घेऊन खूप जास्त रिजिड नको होऊ की नाही सर हा सिक्वेन्स फॉलो करायचा का, हा सिक्वेन्स असा नव्हता, हे 9व्या नंबरचं कॉलेज 6व्या नंबरवर येत होतं। सिक्वेन्स ही तुमची पर्सनल चॉईस, पर्सनल अंडरस्टँडिंग आणि पर्सनल नॉलेज आहे। काही कॉलेजेसमध्ये आयटीचं प्लेसमेंट चांगलं असतं, काही कॉलेजेस मेकॅनिकलसाठी चांगलं आहे, तर तुम्ही रिअरेंज करू शकतात। बट हे 20 ते 22 कॉलेजेस आहे ज्यांना तुम्ही प्रेफरन्स देऊ शकतात मित्रांनो आपल्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये। चला व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलला सबस्क्राइब करायला, व्हिडिओला शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका। आता आपल्याला दिसत आहे ॲज पर डिप्लोमा और पॉलिटेक्निक कट ऑफ ओपन, ओबीसी आणि एससी आपण डिस्कस करूया। मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन प्रत्येक गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करा। चला लिस्टला सुरुवात करूया। फर्स्ट नंबरचं कॉलेज आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6006, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1854, वन ऑफ द ओल्डेस्ट कॉलेज इन महाराष्ट्र। ओनरशिप जर बघायला गेलं तर गव्हर्नमेंट आहे, सोबतच ऑटोनॉमस आहे कॉलेज। कॅम्पस एरिया जर बघायला गेलं तर 36.81 एकर आहे आणि पॅकेज अराउंड 50 एलपी टू 70 एलपी पर्यंतचं मिळू शकतं। फीज 90,600 पर्यंत आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक फीस जी मी घेतलेली आहे ते ॲज पर जनरल ओपन रेफरन्स घेतलेली आहे। जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी मधून असेल तर ती फीस तुम्हाला कमी लागणार आहे, हा पॉईंट विसरू नका। यानंतर आपण याचा कट ऑफ बघूया। डिप्लोमा कट ऑफ 2023-24 ॲज पर कॅटेगरी आणि ॲज पर ब्रांचेस दिलेले आहेत। सीएस, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल। कट ऑफ तुम्ही बघू शकता, सीएस अराउंड 97.24% आहे जनरल ओपन साठी, मेकॅनिकलचा अराउंड 94.47% आहे जनरल ओपन साठी। तो कट ऑफ खूप जास्त हाय जातो या कॉलेजचा, कारण सगळ्यांचं ड्रीम कॉलेज आहे। सेकंड नंबरचं कॉलेज आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी। या कॉलेजला शॉर्ट फॉर्म मध्ये पीआयसीटी म्हणतात। या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 6271, एस्टॅब्लिशमेंट इयर 1983, ओनरशिप आहे प्रायव्हेट बट सोबतच नॉन ऑटोनॉमस आहे। या कॉलेजचा कॅम्पस एरिया अराउंड 5 एकर्स आहे आणि आपण पॅकेज बद्दल बोलायला गेलो तर 14 एलपी टू 10 एलपी पर्यंतचं तुम्हाला पॅकेज मिळू शकतं। फीज रफली 1,03,000 पर्यंत लागू शकतं। ॲज पर युअर कॅटेगरी ते कमी पण होईल। आणि डिप्लोमा कट ऑफ आहे कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्सचा ॲज पर कॅटेगरी तुम्ही बघू शकता। या लिस्ट मध्ये थर्ड नंबरचं कॉलेज आहे बीआरएसीटी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व्हीआयटी। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6273, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1983, ऑनरशिप आहे अनएडेड मीन्स प्रायव्हेट आहे, सोबतच ऑटोनॉमस सुद्धा आहे। हायेस्ट पॅकेज 51 एलपी, लोएस्ट पॅकेज अराउंड 8.57 एलपी पर्यंत मिळू शकतं। फीज अप्रॉक्सिमेटली 1,92,000 पर्यंत लागेल। ॲज पर जनरल ओपन कॅटेगरी रिझर्व्ह साठी कमी होईल, ईडब्ल्यूएस थ्रू पण कमी होणार। या कॉलेजचा कट ऑफ आहे सीएस चा 94.11% फॉर जनरल ओपन, 90.91% फॉर जनरल एससी। जनरल ओबीसी चा कट ऑफ अराउंड 93.26% आहे आणि रिमेनिंग ब्रांचेस आणि ॲज पर कॅटेगरी तुम्ही इथे बघू शकता। फोर्थ नंबरचं कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6288, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1983, कॉलेजचं ओनरशिप आहे ऑटोनॉमस प्लस प्रायव्हेट। या कॉलेजचा कॅम्पस एरिया अराउंड 85 एकरचा, हायेस्ट पॅकेज 27 एलपी, एव्हरेज पॅकेज अराउंड 7.80 एलपी पर्यंत मिळू शकतं। अप्रॉक्सिमेटली फीज 1,60,000 पर्यंत लागू शकतं तुम्हाला। या कॉलेजचा कट ऑफ तुम्ही ॲज पर कॅटेगरी, ॲज पर ब्रांचेस बघू शकता। तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनशॉट सुद्धा काढा। फिफ्थ नंबरचं कॉलेज आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6177। सिंहगडच्या भरपूरशा ब्रांचेस आहेत, तुम्ही सजेस्ट करेल की मेन ब्रांचेसला जास्त प्रेफर करा, हे माझं पर्सनल सजेशन आहे, बाकी तुमचा चॉईस आहे। एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1996, ओनरशिप आहे प्रायव्हेट आणि सोबतच हे कॉलेज नॉन ऑटोनॉमस आहे। कॅम्पस एरिया अराउंड 150 एकर्स आहे। हायेस्ट पॅकेज 55 एलपी टू एव्हरेज पॅकेज अराउंड 3.5 एलपी पर्यंत मिळू शकतं। फीज अप्रॉक्सिमेटली 1,20,000 पर्यंत आहे। ॲज पर जनरल ओपन कॅटेगरी रिझर्व्ह साठी कमी राहील। आणि आपण इथे जर डिप्लोमा कट ऑफ बघायला गेलं तर सिव्हिल, कॉम्प्युटर, एनटीसी, आयटी, मेकॅनिकलचा कट ऑफ ॲज पर जनरल ओपन कॅटेगरी, ॲज पर जनरल एससी, ओबीसी तुम्ही बघू शकता। 6 नंबरचं कॉलेज आहे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ज्याला पीसीसी पण म्हणतात। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6175, एस्टॅब्लिशमेंट इयर 1999 आहे। ओनरशिप प्रायव्हेट आहे बट सोबतच ऑटोनॉमस सुद्धा आहे। कॅम्पस एरिया 13 एकर्स आहे। हायेस्ट पॅकेज 36 एलपी टू एव्हरेज पॅकेज अराउंड 7 एलपी पर्यंत मिळू शकतं। या कॉलेजचा कट ऑफ पॉलिटेक्निकच्या पर्सेंटेजवर तुम्ही ॲज पर ब्रांचेस, ॲज पर कॅटेगरी बघा।
7 नंबरचं कॉलेज आहे डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठान, डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 6272. एस्टॅब्लिशमेंट इयर 1984 आहे. ऑटोनॉमस झाले हे कॉलेज 2024-2025 म्हणजे या अकॅडमिक इयर साठी यांच्या वेबसाईटवर यांनी मेन्शन केलेलं आहे. हायेस्ट पॅकेज अराउंड 27 LP टू एव्हरेज पॅकेज अराउंड 4.5 LP पर्यंत तुम्हाला मिळू शकतं. आपण जर या कॉलेजचा कट ऑफ बघायला गेलो CS, सिव्हिल, एएनटीसी, आयटी आणि मेकॅनिकल साठी ऍज पर कॅटेगरी वाईज मी दिलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या. 8 नंबरचं कॉलेज आहे डॉक्टर डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी पुणे. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 6207. खूप कन्फ्युजन असतं पिंपरीची ब्रँच घ्यावं की आकुर्डीची ब्रँच घ्यावं, हा तुमचा पर्सनल चॉईस आहे. मी 7 नंबरवर आकुर्डीला याच्यासाठी ठेवलं की चला ऑटोनॉमस झालं या वर्षी म्हणून मी त्याला ओव्हरेज केलं. तुम्ही तुमच्यानुसार डिसाइड करू शकता. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1984. कॅम्पस एरिया अराउंड 40 एकरचा. हायेस्ट पॅकेज 70 LP, एव्हरेज पॅकेज अराउंड 2.40 LP पर्यंत लागू शकतं. आणि फीज इथे जनरल ओपन कॅटेगरी तुम्ही बघू शकता. या कॉलेजचा पॉलिटेक्निकचा कट ऑफ बघायला गेला CS, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, मेकॅनिकलचा ऍज पर कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता 89.94% आहे जनरल ओपन साठी, CS चा अराउंड 82.31% आहे जनरल ओबीसी चा, मेकॅनिकल साठी. तो तुम्ही कट ऑफ बघा तुमच्या ब्रँचेस नुसार आणि कॅटेगरीनुसार. 9 नंबरचं कॉलेज आहे MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी. या कॉलेज इन्स्टिट्यूट कोड आहे 6146. एस्टॅब्लिशमेंट इयर 1999 आहे. ऑटोनॉमस आहे कॉलेज. या कॉलेजचं पॅकेज अराउंड 25 LP टू 5.54 LP पर्यंत राहू शकतं आणि फीज अराउंड 1,91,000 पर्यंत राहील ऍज पर जनरल ओपन कॅटेगरी. रिझर्व साठी कमी राहणार. आणि आपण जर कट ऑफ बघायला गेलो डिप्लोमाच्या बेसवर तर सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकलचा कट ऑफ ऍज पर कॅटेगरी तुम्ही इथे चेक करू शकता. 10 नंबरचं कॉलेज आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी I2IT पुणे. या एस्टॅब्लिशमेंट इयर 2003. ऑटोनॉमस आहे कॉलेज. या कॉलेजचा हायेस्ट पॅकेज 53 LP टू एव्हरेज पॅकेज 16.25 LP पर्यंत जाऊ शकतं. आणि हे कॉलेज एक कन्फ्युजन मी दूर करून देतो, ट्रिपल IIT नाही मित्रांनो, हे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही ट्रिपल IIT कन्सिडर करणार. या कॉलेजचा डिप्लोमा कट ऑफ तुम्ही इथे बघू शकता CS, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि मेकॅनिकलचा ऍज पर कॅटेगरी वाईज. 11 नंबरचं कॉलेज आहे JSPM जैवन शिक्षण प्रसारक मंडळ, राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 6141. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2006. हे कॉलेज प्रायव्हेट आहे सोबतच ऑटोनॉमस आहे. या कॉलेजचा हायेस्ट पॅकेज अराउंड 18 LP टू एव्हरेज पॅकेज 2 ते 3 LP पर्यंत मिळू शकतं. आपण जर डिप्लोमा कट ऑफ बघायला गेलं तर सिव्हिल, कॉम्प्युटर, ENTC, आयटी, मेकॅनिकलचा कट ऑफ ऍज पर जनरल ओपन कॅटेगरी तुम्ही चेक करू शकता. 12 नंबरचं कॉलेज आहे MKSS कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन. हे मुलांसाठी कॉलेज नाही, फक्त मुलींसाठी आहे. मुलींनी लिटरली या कॉलेजला प्रेफरन्स द्यायला पाहिजे. कॅम्पस प्लेसमेंट सगळ्या गोष्टी मस्त आहे या कॉलेजचं. नक्की या कॉलेजला प्रेफरन्स द्या तुम्ही. एस्टॅब्लिशमेंट इयर 1991 आहे. हे कॉलेज प्रायव्हेट आहे सोबतच ऑटोनॉमस सुद्धा आहे. या कॉलेजचा हायेस्ट पॅकेज 55 LP टू एव्हरेज पॅकेज अराउंड 13 LP पर्यंत मिळू शकतं. आणि फीस बघायला गेलं तर 1,68,436 पर्यंत राहू शकतं ऍज पर जनरल ओपन कॅटेगरी आणि रिझर्व साठी कमी राहणार. आपण इथे डिप्लोमा कट ऑफ बघायला गेलं तर CS, IT, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग मोर ऑर लेस सगळ्याच ब्रँचेस अवेलेबल आहे ऍज पर कॅटेगरी बघू शकतात. बट इथे तुम्ही बघा L ओपन, LSC आणि L OBC दिसतंय, L फॉर लेडीज. तर ऑफकोर्स मुलींसाठी कॉलेज आहे, तर इथे फक्त मुलींचेच ऍडमिशन होणार. 13 नंबरचं कॉलेज आहे BRACT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. VIT ची दुसरी ब्रँच आहे पुणे. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 6289. हे कॉलेज 2002 मध्ये एस्टॅब्लिशमेंट झालं. या कॉलेजचा कॅम्पस प्लेसमेंट अराउंड 16 LP टू 3 LP पर्यंत राहू शकतं. फीस पण तुम्हाला इथे दिलेली आहे. अजून माहितीसाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला पण व्हिजिट करू शकता. डिप्लोमा कडे बघायला गेलं तर सिव्हिल, CS, ENTC, आयटी, मेकॅनिकल ऍज पर जनरल ओपन कॅटेगरी, ऍज पर जनरल SC, जनरल OBC तुम्ही बघू शकता. 14 नंबरचं कॉलेज आहे या लिस्ट मध्ये मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 6156. एस्टॅब्लिशमेंट इयर 1997. ऑटोनॉमस आहे कॉलेज. या कॉलेजचं प्लेसमेंट अराउंड 15 LP टू 3.5 LP पर्यंत राहू शकतं. कॅम्पस एरिया अराउंड 6 एकर्स आहे. कट ऑफ जर बघायला गेलं आपण पॉलिटेक्निकच्या पर्सेंटेज बेसवरती इथे AI अँड डेटा सायन्स, CS, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, इलेक्ट्रिकल या ब्रँचेस अवेलेबल आहे आणि ऍज पर कॅटेगरी तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. 15 नंबरचं कॉलेज आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1999. इन्स्टिट्यूट कोड आहे 6139 आणि कॅम्पस प्लेसमेंट जर बघायला गेलं किंवा पॅकेजेस बघायला गेलं तर 11.5 LP टू 3 LP पर्यंतचं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं. कॅम्पस एरिया अराउंड 40 एकर्स आहे आणि फीस 95,000 पर्यंत लागू शकतं. या कॉलेजचे डिप्लोमा पर्सेंटेज लागणार तुम्हाला मेकॅनिकल, CS, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि इलेक्ट्रिकल साठी ऍज पर कॅटेगरी तुम्ही बघू शकता. मेकॅनिकल आणि ENTC चा कट थोडा कमी आहे, बट IT, CS चा कट खूप जास्त आहे बघायला गेलं तर. 30 नंबरचं कॉलेज आहे ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 6278. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1992. ऑटोनॉमस आहे कॉलेज. या कॉलेजचं प्लेसमेंट
या कॉलेजचे प्लेसमेंट 12.5 LPA टू 4.5 LPA पर्यंत राहू शकतं. फीस पण इथे दिलेली आहे. कट ऑफ जर बघायला गेलं तर सिव्हिल, सीएस, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, इलेक्ट्रिकल ऍज पर कॅटेगरी तुम्ही चेक करू शकता. सिव्हिल आणि बेसिकली इलेक्ट्रिकलचा कट ऑफ कमी आहे, बाकी आयटी सीएसचा कट ऑफ जास्त आहे कॉलेजचा. 17 नंबरचं कॉलेज बघायला गेलं तर झील एज्युकेशन सोसायटी, झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च नरेन. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 6298. एस्टॅब्लिशमेंट इयर बघायला गेलं तर 1996. हे कॉलेज ऑटोनॉमस आहे, सोबतच पॅकेज 12.5 LPA टू 4.5 LPA पर्यंत मिळू शकतं. या कॉलेजचा कट ऑफ जर बघायला गेला आपण सिव्हिल, सीएस, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलचा ऍज पर कॅटेगरी दिलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. 18 नंबरचं कॉलेज आहे केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 6184. एस्टॅब्लिशमेंट इयर 2008 आहे. कॅम्पस एरिया अराउंड 110 एकरचं दिलेलं आहे. हायेस्ट पॅकेज 31 LPA टू एव्हरेज पॅकेज अराउंड 4.5 LPA पर्यंत लागू शकतं. फीज अप्रॉक्सिमेटली तुमच्या कॅटेगरीनुसार 1,20,000 पर्यंत लागू शकतं आणि जनरल ओपन कॅटेगरीनुसार, रिझर्व्ह कॅटेगरीनुसार कमी राहणार. इथे तुम्ही डिप्लोमा कट ऑफ बघू शकता फॉर इलेक्ट्रिकल, सीएस, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी आणि याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला घेता येईल. 19 नंबरचं कॉलेज आहे ISBM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 6622. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2010. ओनरशिप जर बघायला गेलं तर प्रायव्हेट आहे, सोबतच ऑटोनॉमस आहे कॉलेज आणि पॅकेज अराउंड 12 LPA टू 3.5 LPA पर्यंत लागू शकतं. डिप्लोमा कट ऑफ इथे सिव्हिल, कॉम्प्युटर, ENTS आणि मेकॅनिकलचं तुम्हाला ऍज पर कॅटेगरी दिसत आहे आणि स्टेट लेवल तुम्ही इथे चेक करताय. मायनॉरिटीसाठी पण दिलेला कट ऑफ, मायनॉरिटीचा कट ऑफ कमी आहे कॉलेजचा. जर आपण नेक्स्ट 20 नंबरचं कॉलेज आहे अलार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पुणे. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 6225. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1999. ऑटोनॉमस आहे कॉलेज, पॅकेज अराउंड 8 टू 10 LPA आणि लोएस्ट पॅकेज 3.5 LPA पर्यंत तुम्हाला मिळू शकतं. या कॉलेजचा जर डिप्लोमा कट ऑफ बघायला गेलं तर सीएस, ENTS, AI, इलेक्ट्रिकलचा ऍज पर कॅटेगरी वाईज दिलेला आहे. स्टेट लेवल कट ऑफ तुम्हाला MIMS मायनॉरिटीचा बघायला मिळत आहे. 20 नंबरचं कॉलेज आहे पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी. या कॉलेजचं इन्स्टिट्यूट कोड आहे 6274. 1985 एस्टॅब्लिशमेंट आहे. हायेस्ट पॅकेज 6 LPA टू एव्हरेज पॅकेज अराउंड 4 LPA पर्यंतचा आहे आणि अराउंड 20 एकरचा कॅम्पस एरिया आहे. कट ऑफ जर बघायला गेला आपण सीएस, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलचा कट ऑफ ऍज पर कॅटेगरी तुम्हाला इथे दिसत आहे. 2nd नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अवसारी खुर्द 6004. मी हे कॉलेज याच्यासाठी मेन्शन केलेलं, ऑफकोर्स काही लोकांचा फायनान्शियल कन्सर्न असतात तर या कॉलेजला सुद्धा प्रेफरन्स देऊ शकतात. 2009 चं एस्टॅब्लिशमेंट आहे, नॉन ऑटोनॉमस, ओनरशिप गव्हर्नमेंट आहे, नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि 3.3 LPA पर्यंत मिळू शकतं आणि फी स्ट्रक्चर पण कमी आहे गव्हर्नमेंट असल्यामुळे. आणि या कॉलेजचा कट ऑफ तुम्ही बघू शकता सीएस, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल साठी ऍज पर कॅटेगरी वाईज. तर मित्रांनो हे होते बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे और पुणे युनिव्हर्सिटी. खूप कन्फ्युजन राहतं पुण्यामध्ये कोणत्या कॉलेजला प्रेफरन्स देऊ, तर ही लिस्ट तुम्हाला मदत करू शकतात. मी तुम्हाला इथे रेकमेंड करेल की तुम्ही या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा, प्रत्येक गोष्ट क्रॉस व्हेरीफाय करा. फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, सिक्वेन्सला घेऊन रिजिड होऊ नका. असं नाही की मी हा सिक्वेन्स मेन्शन केला तर हा सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. सिक्वेन्स तुम्ही रिअरेंज करू शकता तुमच्या पर्सनल चॉईस, पर्सनल अंडरस्टँडिंग नुसार. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये कुठे पण काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. व्हिडिओला बघण्यासाठी धन्यवाद आणि व्हिडिओला जास्त शेअर करा कारण व्हिडिओ बनवायला थोडं लेट झालेलं आहे मी. बाकी हॅव अ ग्रेट डे.